आपल्या पराक्रमाने ज्यांनी दशोदिशा पुलकित करून टाकले त्या रणशार्दूल सरसेनापती संताजी घोरपडे यांचा सरसेनापती दिन आज आपण साजरा करतोय. आपल्या पराक्रमाच्या आणि शौर्याच्या बळावर अफाट कर्तृत्वाची उंची गाठलेले हे व्यक्तित्व, ज्या व्यक्तित्वानं हे मराठी साम्राज्य आपल्या तलवारीच्या टोकावर पेलून धरलं, मराठा साम्राज्याचं नीतिधैर्य वाढवलं, मराठी साम्राज्याची अस्मिता जिवंत केली. खरं तर इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या अभिमानाचा स्वाभिमानाचा विषय आहे, इतिहास अनेकांना प्रेरणा देणारा विषय आहे. संकट येत राहतात, फक्त ते आपली रूप बदलत असतात. प्रत्येक संकटामध्ये चेतना देणारी, प्रेरणा देणारी अशी व्यक्तित्व आपल्यासाठी आदर्शवत आणि मार्ग. ज्या राष्ट्राची अस्मिता जागी असेल त्या राष्ट्राला संकट नष्ट करू शकत नाही. त्या संकटाला पराभूत करणारी नररत्न जन्माला येतात. संकटांची तीव्रता जेवढी जास्त तेवढी त्या व्यक्तित्वांच्या कर्तबगारीची उंची जास्त असते. ही कर्तबगारी त्या राष्ट्राला नवसंजीवनी देत असते. 750 वर्षाचा पारतंत्र्याचा अंधार हटवून शिवप्रभूंनी स्वराज्य उभं केलं. शिवप्रभू हे स्वराज्य बघता बघता लोककल्याणकारी राज्याची एक नवी प्रतिष्ठापना करून दिली. शिवशाही म्हणून ते नावलौकिक असा हे रयतेचं राज्य होतं, लोकांचं राज्य होतं. शत्रू जंगाजंग पछाडून लावला, पण रयतेच्या राज्याला पराभूत करू शकला नाही. पण शिवप्रभूंचं निधन झालं आणि आता हा दक्कन चुटकी सरशी चुरगाळू आणि खशात घालू असं औरंगजेबाला वाटलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेतलेले छत्रपती संभाजी महाराज उभारून उभा राहिले. स्वराज्य रक्षणासाठी, स्वराज्य संरक्षणासाठी. हे स्वराज्य त्याने आपल्या तलवारीच्या टोकावर पेलून धरलं, स्वतःच्या पराक्रमावर तोलून धरलं. तब्बल 9 वर्ष कलिकाळाशी झुंज घेतली. शिवछत्रपतीने दिलेला महान मंत्र त्यांची शक्ती वाढवत राहिली. पण छत्रपती संभाजी महाराजांना बलुद्र स्तंभावर निर्घुणपणे हाल हाल करून मारण्यात आले. औरंगजेबाला वाटलं आता आपण राज्य जिंकलं, आता आपण स्वराज्य काबीज केलं. खरं तर ही आपत्ती भयानक होती, हे संकट अफाट मोठं होतं. राजा नाही, एक राजा कर्नाटकात, महाराणी राजपुत्र कैदी झाले. शत्रू एक एक प्रांत, एक एक गड, एक एक कोट काबीज करत निघालेला. परगण्यामागून परगणे, प्रांतामागून प्रांत, गड, कोट शत्रूच्या घशात निघाले. आणि वतनदार कालाय तस्मै नमः म्हणत तेही मोगलांना सामील होत निघाले. अवस्था बिकट होती. औरंगजेबाला तर वाटलं आता हे स्वराज्य आपण जणू जिंकलंच. मोगल साम्राज्याच्या जीवावर उठलेली ही बंडखोर मराठा साम्राज्य आता आपण संपवलीच. आता तो कर्नाटकात गेलेला एक राजा, तो एकदा मारला म्हणजे मुळावर घाव घातल्यास मग दक्षिणेची मोहीम आटोपली, आपण दिल्लीला जायला मोकळे. खरं तर औरंगजेबाला जे वाटत होतं तसंच इथल्या प्रत्येकाला वाटत होतं. अवस्था तशीच होती, प्रचंड विलक्षण. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली महाशक्ती संपली नव्हती. इथल्या मातीच्या कणाकणात ती तशीच पेरली गेलेली, ती परत उफाळून उभा राहिली. छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली इथले तमाम योद्धे परत सरसावून खडे ठाकले. बघता बघता गेलेले गडकोट परत काबीज केले, प्रांत परत घेतले. गड येऊ लागला तसतसा मराठ्यांचा आत्मविश्वास वाढू लागला. राज्य संपलं म्हणता म्हणता राज्य परत जोमानं वाढू लागलं. हे मराठी साम्राज्य रक्षणात सर्वात मोठा सिंहाचा वाटा होता तो संताजी घोरपडे यांचा. विलक्षण शौर्य, गनिमी काव्याचा अचूक वापर, कठोर निष्ठा या अलौकिक गुणांच्या बळावर संताजी
राज्यरक्षणाची कामगिरी यथायोग्य पार पाडली. रामचंद्रपंत अमात्य हे मुत्सद्दी कारभारी सांगतात, औरंगजेबाच्या जबरदस्त संकटाच्या काही अर्थच उरला नव्हता. अशावेळी संताजी घोरपडेंनी हे गणिम नेस्तनाबूत केले आणि देश सोडविला. खरं तर रामचंद्रपंत अमात्यांनी संताजी घोरपडेंच्या कामगिरीचं अत्यंत योग्य वर्णन केलं की छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारल्यामुळं औरंगजेबानं तमाम मराठी समाजामध्ये स्वतःची विलक्षण दहशत निर्माण करून ठेवली होती. पण संताजी घोरपडेंनी त्याच औरंगजेबाच्या मनात स्वतःची दहशत निर्माण करून ठेवली. संताजींचं नाव ऐकल्याबरोबर औरंगजेब क्षणभर ही अफाटाने विलक्षण दहशत होती. खाफी लिहून ठेवतो. पण लढणं म्हणजे त्याचे फक्त तीनच परिणाम. एक, शत्रू एकतर मारला जायचा. दोन, तो जखमी होऊन कैद व्हायचा. आणि तीन, एकतर त्याला शरणागत व्हावं लागायचं किंवा पळून जावं लागायचं. चौथा परिणामच होत नव्हता. संताजी विरोधात कुणाला विजय मिळालाय असं घडतच नव्हतं, घडलंच नव्हतं आणि घडणारही नव्हतं. इतकं अफाट आणि विलक्षण शौर्य संताजींचं. आणि हा काळ कुठला, कशी परिस्थिती आहे. हे विलक्षण. पण पानिपतामध्ये मराठी साम्राज्याच्या फक्त फांद्या छटल्या गेल्या. या काळाचं हे जे संकट होतं ना, त्यावेळी औरंगजेबाला मुळावरच घाव घातले होते. संभाजी महाराजांचा वध झाला होता. राजाराम महाराज कर्नाटकात, महाराणी येसुबाई शाहूराजे कैद. काय अवस्था. जणू काही इथल्या गवताला भाले फुटावेत अशी प्रेरणा कुणीतरी देणं गरजेचं होतं. अशी कुणीतरी उर्मी निर्माण करणं अत्यंत गरजेचं होतं. आणि हे अफाट कार्य सरसेनापती संताजी घोरपडेंनी करून दाखवले. खरं तर कुशल योद्धे होते, कसलेले सेनानी होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर, छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर आपल्या तलवारीच्या बळावर हे राज्य खऱ्या अर्थानं पेलून धरलं ते संताजी घोरपडे. परिस्थिती बिकट. संताजी, धनाजी, मानाजी ही सगळी मंडळी या स्वराज्याला बाहेर काढून पाहण्याचा प्रयत्न करत होती. पण काय करायचं. सगळ्यात मोठी शक्ती असते ना माणसाला, ती म्हणजे त्याचं नीती धैर्य. हे नीती धैर्य जर अंगी असलं तर 10 हत्तीचं बळ येतं. पण नीती धैर्य नसलं तर हत्तीही पूर्ण खचून जातो. स्वराज्यातील रयतेला नीती धैर्याची गरज होती. सामर्थ्य होतं, क्षमता होती, पराक्रम होता. पण हवं होतं आता फक्त नीती धैर्य. चेतना देणं गरजेचं होतं, प्रेरणा देणं गरजेचं होतं. आणि हे शिवधनुष संताजीने पेलायचं ठरवलं. राग भनभनत होता. छत्रपती संभाजी महाराजांना ज्या पद्धतीनं हाल हाल करून मारला, तो सल जाता जात नव्हता. ऊर पेटून उठत होता. संताजी धनाजी यांनी ठरवलं, आता वरवर फांद्या नाही छटत बसायचं, मुळावरच घाव घालायचा. आणि त्यांनी डावा औरंगजेबाची छावणी कोरेगाव भीमाला पडली होती. तिथंच होती. तिथंच छत्रपती संभाजी महाराजांचा वध झालेला. संताजी घोरपडेंनी 2000 स्वार बरोबर घेतले. धनाजी जापानी फलटण आणि बारामतीकडची मोहीम पत्करली. एकाच वेळी हल्ले करवायचे.
डाव साधा होता. थेट औरंगजेबाच्या छावणीवरच हल्ला करायचा आणि ही जबाबदारी संताजींनी स्वीकारली. हे धाडस अफाट होतं, विलक्षण. औरंगजेबाची छावणी म्हणजे साधी सुधी नाही. ते चालतं बोलतं शहर, 3 मैल लांबी आणि रुंदी असलेली ती छावणी, लाखोंचं सैन्य, सरदार, दरकदार, अधिकारी. प्रवेशद्वारापासून नव्हे, त्याच्या बाहेरपासूनच पहाऱ्यांना सुरुवात. पहिला पारा, मग दुसरा, मग तिसरा, मग कडेकोट संरक्षण त्याच्या आत, आणि मग केंद्रबिंदू ते म्हणजे औरंगजेबाचं निवासस्थान. तो चौतरी तंबू असायचा. त्याच्या बाहेर मोठमोठे बांबू आणि फळ्या लावून कडेकोट संरक्षण केलेलं असायचं. त्याच्या बाहेर सशस्त्र तुकडे. आत पोहोचणं कठीण नव्हे, शक्यच नाही. आणि तेही लाखाच्या फौज आहेत. अवघे काही मोजकर सैन्यबळ बरोबर घेऊन. हे शिवधनुष्य संताजी बोलतात. माणसं यशस्वी ती होतात, माणसं इतिहास ते घडवतात, माणसं विक्रमावर विक्रम ते करतात. तो परिणाम त्याला फक्त स्वतःचं ध्येय दिसत असतं. संताजी घोरपडे या मुशीतले होते. त्यांना फक्त औरंगजेब दिसत होता, औरंगजेबाची छावणी. मग संकट किती येवोत, अडचणी किती येवोत, अडथळे किती येवोत, तुमचं नीती धैर्य अफाट असेल ना, मग अडचण कुठलीच. नीती धैर्य आणि संताजीकडे ते पुरेपूर होत. नीती धैर्य असेल ना तर 100 सैनिक 1000 सैनिकांवरही मात करू शकतात. पण नीती धैर्य नसेल तर 1000 सैनिकही फक्त 100 पुढे हतबल ठरू शकतात. औरंगजेबाच्या लाखो सैनिकांपुढे संताजी घोरपडे फक्त 2000 सैन्य घेऊन निघाले. जेजुरीच्या डोंगराच्या कडेकडे येते, गोरेगावकडे पुढं पुढं सरकून दिव्याच्या घाटातून मध्यरात्रीखाली उतरले. चोहोबाजूला काळोख पसरला होता. 2 कोसावरच छबिन्यावरच्या स्वारांशी त्यांची गाठ पडली. इथं पावतो आलो, पण आम्ही प्रवेश मिळवायचा कसा? पण धाडसाच्या बळावर संताजी घोरपडे आपल्या सवंगड्यांसोबत औरंगजेबाच्या छावणीपर्यंत पोहोचले. प्रवेशद्वारावर चढवण्यात आले आणि संताजींनी बतावणी केली. आम्ही शिर्के मोहित्यांकडचे छबिन्याचे स्वार पहारे बदलले म्हणून परत आलो. आत गेले. अशाच करत करत सगळ्याकडे कोट बंदोबस्ताला चिरत त्या औरंगजेबाची मुख्य छावणी, ज्याला गुलाल बार असं म्हणायचं, तिथपर्यंत पोहोचलो. आणि बघता बघता पहारेकरांना सरसकट कापत संताजी घोरपडे विलक्षण शौर्यात पुसत त्या गुलाल बार मध्ये पोहोचले. आता 1 घाव 2 तुकडे, औरंगजेब कापायचाच. पण दुर्दैव, नेमका त्याच वेळी औरंगजेबासाठी दुसऱ्या ही तीच जागा जिंकत संभाजीराजाला मारले. पण औरंगजेब नाही हे बघून संताजी बेफाम सांगतात. त्यांनी त्या डेऱ्याच्या दोऱ्या तोडून टाकला, सगळा डेरा ठासला. औरंगजेबाच्या छावणीचे 2 सोन्याचे कळस त्यांनी कापले. औरंगजेबाला कळायलाच आम्ही मराठी आहोत. काय करू शकतो हे समजायला. बघता बघता संताजी तिथून येईल त्याला आडवे करत, अडचणींवर मात करत बाहेर. हे शौर्य विलक्षण. औरंगजेबाच्या घशात हात घालून त्याचे दात काढून घेण्याचा प्रकार होता. एवढं धाडस आतापर्यंत नव्हतं. शहनशाह हिंदोस्ता अलंकाराचे औरंगजेब घरात घुसून अशी धडकी कोणी बसवली नव्हती. संताजी दाखवली. मोगलांच्या ओढात जी दहशत बसली होती इथून बेफाम आणि बेफाम. आणि ही चर्चा बघता बघता महाराष्ट्रावर पसरली.
संताजींचा पराक्रम सह्याद्री धडका मारत सांगू लागला. सह्याद्रीचा राग मारा संताजींचं हे शौर्य पुलकित होऊन सांगू लागला. आणि महाराष्ट्रात चैतन्य चैतन्य उफाळ. आपण औरंगजेबाला गाडू शकतो हा विश्वास पुन्हा मराठी मनात निर्माण झाला. या आत्मविश्वासाचे खोरपणे सिंहगडावर आलेल्या संताजी आपल्या जखमी झालेल्या सैनिकांना विश्रांती घेऊन दिली आणि संताजी तिथून झेपावले तेथे रायगडा. इतिघात खानाचा रायगडा स्वराज्याच्या राजधानीला गडा पडला. सैन्य अफाट आणि अफाट सैन्यावर संताजींनी झेप घेतली. लंगडतोड केली. संताजींच्या शौर्यानं तो इतिघात खान सुद्धा बावरला. लूट घेऊन संताजी कुठून निघाले. कर्नाटकाकडे निघालेल्या आणि पन्हाळगडावर असलेल्या राजारामांना सांभाळले. ते 5 हत्ती ती प्रचंड लूट तिने राजाराम महाराजांच्या पायाशी. संताजींचा हा पराक्रम अफाट होता. सारं स्वराज्य कोलमडून पडतं की काय अशी अवस्था निर्माण झाली. त्यावेळी या स्वराज्याला चेतना देणारा विलक्षण प्रेरणा देणारा होता. मराठी माणसाच्या मनगटामध्ये पुन्हा बळ भरणारा होता. संताजींचा पराक्रम गरजत राहिला. अफाट गरजत राहिला. खर तर महाराणी येसूबाई एक योजना बनवली. स्वराज्य राखलं पाहिजे. त्यासाठी राजाराम महाराज काही विश्वासू मंडळी बरोबर घेऊन चिंचीला जात आणि तिथून मराठी राज्य चालवलं. महाराणी येसूबाई शहूराजे रायगडावर स्थान केली. राजारामांच्या सोबत काही विश्वासू मंडळी दिली. त्यात प्रल्हाद निराजे, रामचंद्र पंत अमात्य, संताजी घोरपडे, धनाजी जाधव. 500 मैलाचा हा प्रवास होता चिंचीपर्यंत. औरंगजेबाचे सरदार पाठीमागे होते. संभाजीराजे मारले गेले. आता राजाराम महाराज हे मूळ एकदा उखडलं की मराठीशाही संपली. पण औरंगजेबाच्या या डावापुढं अडथळा बनून राहिले होते ते संताजी घोरपडे. राजारामांचा हा चिंचीपर्यंतचा प्रवास बिनगोर व्हावा यासाठी ते सातत्यानं चोहोबाजूनी लढत होते.